चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. प्रशांत कोरेटकर दुबई नव्हे भारतातच असल्याची कोल्हापूर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना शंका. कोरेटकरचे दुबईतले फोटो 2023 मधले असल्याची माहिती. अजित पवार जयंत पाटील यांच्या भेटीवरती संजय राऊतांची तीव्र नाराजी. विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटी. राऊतांची टीका. सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल. हिंसाचाराच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक. हिंसाचारग्रस्त भागात उपाययोजनांच्या संदर्भात करणार चर्चा. नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी 14 जणांना अटक. अटक केलेल्यांची संख्या आता 105 वर. 10 गुन्ह्यांमध्ये 1200हून अधिक दंगेखोरांच्या विरोधात गुन्हे दाखल. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला दंगलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांकडून मनाई. थोड्याच वेळात समितीचे नेते घेणार पत्रकार परिषद. नागपूर हिंसाचार प्रकरणी 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या फहीम खानचा जामिनासाठी अर्ज. आरोप खोटे असून जामिनावरती सुटका करण्याची मागणी. नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय. तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार. इम्तियाज जलील यांचा दावा. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन यामध्ये मोठं वक्तव्य. औरंगजेबाचा वाद इतक्या वर्षांनी उकरून काढण्याची गरज नाही. अजितदादांचा सरकारला घरचा आहेर. मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं. माझा व्हिजनमध्ये बोलताना नितेश राणेंनाही सुनावले खडे बोल. परभणीमधल्या गंगाखेडमध्ये इंस्टाग्रामवरती औरंगजेबाच्या संदर्भातली पोस्ट केल्यामुळे युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण. 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. राज्यामध्ये 70% सीबीएसई तर 30% एसएससी अभ्यासक्रम. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास अनिवार्य. भाषा विषयाशी तडजोड नाही. आजपासून रंगणार आयपीएलचा थरार. अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रजत पाटीदारच्या आरसीबीमध्ये सलामीची लढत. नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवरती नजरा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.